झी मराठीवर एक नवीन मालिका चालू होणार आहे आणि या मालिकेची जोरदार चर्चा आहे। या मालिकेबद्दल अनेक बातम्या प्रेक्षकांसमोर आल्या होत्या, पण या मालिकेमध्ये हिरो कोण असणार हे मात्र बऱ्याच जणांना माहित नव्हतं। पण ही बातमी त्याचबद्दल आहे। चला तर मग जाणून घेऊया या मालिकेतील हिरो कोण आहे। आमच्याकडे ही माहिती आलेली आहे आणि आम्ही तुमच्यापर्यंत ती पोहोचवणार आहे। कृष्णामाईच्या लेकी ही एक अत्यंत वेगळ्या पद्धतीची आणि भावनिक विषयावर आधारित असलेली मालिका आहे। प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे। निवेदिता सराफ यांनी दमदार कमबॅक या मालिकेच्या माध्यमातून केला आहे। अगबाई सुनबाई आणि अगबाई सासूबाई या दोन्ही गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं। तर झी मराठीवर तब्बल 5 वर्षांनी निवेदिता सराफ पुन्हा एकदा दिसून येणार आहेत आणि तेही प्रमुख भूमिकेमध्ये। या मालिकेत एका खंबीर आणि स्वाभिमानी आईची भूमिका त्या साकार करणार आहेत। कृष्णाई असं या भूमिकेचं नाव आहे। या मालिकेची कथा थोडक्यात समजून घेऊया। ही मालिका एका आई आणि तिच्या लेकींच्या अनोख्या भावनिक नात्यांवर आधारित आणि संघर्षावर आधारित असलेली मालिका आहे। या मालिकेमध्ये तिच्या बरोबरच काही चांगली कास्ट आपल्याला बघायला मिळत आहे। या मालिकेत कृष्णामाईच्या लेकींच्या भूमिकेमध्ये नारायणी वर्णे, ट्विंकल यादव, एकता लवदे या दिसून येणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर या मालिकेमध्ये हिरो कोण असणार याची उत्सुकता होती। काल एका प्रोमो मध्ये झी मराठीने या मालिकेचा हिरो कोण असणार आहे हे सांगितलेलं आहे आणि या मालिकेमध्ये शंकरची एंट्री होणार आहे। पण या शंकरचा चेहरा अजून रिव्हील झालेला नाही। या भूमिकेत रोहित अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत काम करत होता। रोहितला खरी लोकप्रियता झी मराठीवरच्या अप्पी आमची कलेक्टर या मालिकेपासूनच मिळाली। या मालिकेतील अर्जुन कदम ही भूमिका त्यानं खूप छान पद्धतीनं वठवली होती। या मालिकेत त्यानं पोलीस हे पात्र साकार केलं होतं। या मालिकेतील त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली। आता कृष्णामाईच्या लेकी या मालिकेत तो आपल्याला दिसून येणार आहे एका वेगळ्या भूमिकेत। तर या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या बातम्या बघण्यासाठी चेरी मोशन्स YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।